सत्ता येते सत्ता जाते, सत्तेला आपापलेले आम्ही नाहीये। सरकार येतील सरकार जातील, पण माझ्या माय माऊलींचा, माझ्या मुलींचा, महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, अजिबात तिथं हायगाई केली जाणार नाही, ही आमची भूमिका आहे। याच्यामध्ये काही जण आंदोलन करतात, ठीक आहे, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण आम्ही त्या संदर्भामध्ये भारतीय न्याय संहितेतील तरतुदींमुळे आता महिलांना घर बसल्या ही तक्रार करता येऊ शकते। नवीन कायद्यात अशा प्रकरणातील दोषींना फाशी आणि जन्मठेप केली पाहिजे। याला फाशीची शिक्षा, तो विकृत आहे, तो नराधम आहे, तो माझ्या माय माऊलीला, माझ्या मुलीला तिथं अंगावर हात टाकतोय, अशांना माफी नाही म्हणजे नाही। त्याच्यामध्ये ती जन्मठेपेची तरतूद आणि फाशीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। FIR सुविधा आपण सुरू केलेली आहे। शाळा असो, रुग्णालय असो, पोलीस ठाणं असो, कोणत्याही पातळीवर हायगाई केली जाणार नाही। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की डोळ्यात तेल घालून बघा, कुणालाही तिथं सोडलं जाणार नाही। एकदम कडक भूमिका ही महिलांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारतर्फे आणि वर केंद्र सरकारतर्फे देखील असेल, तो कुणी असो त्याला माफी नाही। त्याचा संपूर्ण तपास करून त्या संदर्भात दोषीवर अशी कडक कारवाई केली जाईल की पुढं 10 पिढ्या नाही, सगळ्यांना देखील लक्षात राहिलं पाहिजे। महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जर काही चूक केली तर महाराष्ट्र त्याला माफ करत नाही, हा इतिहास आपल्याला त्याच्यातून निर्माण करायचा आहे। झालं हे अतिशय चुकीचं आहे, अतिशय म्हणजे मनाला वेदना देणार आहे। कुणाच्याच बाबतीमध्ये, कुणाच्याही सरकारच्या काळात ते होऊ नये या मताचा मी स्वतः आहे। आणि त्याच्याबद्दल मी कालच स्वतः राज्याच्या जनतेची माफी देखील मागितली, तुम्ही पाहिलं असेल। मला दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तो तुमचा अधिकार होता, परंतु संविधान बदलणार असं आमच्या मागासवर्गीयांच्या मध्ये एक प्रचार केला गेला। आम्ही सांगत होतो, नाही रे बाबा, संविधान आपलं जगातलं सर्वोच्च संविधान आहे। आपण